कडुलिंबाच्या बियांमध्ये दडला आहे हा श्रीमंत होण्याचा मार्ग। मित्रांनो, कडुलिंबाचं झाड तुम्ही अगदी आजूबाजूला दररोज पाहता। प्रत्येक परिसरामध्ये निदान एक कडुलिंबाचं झाड तरी हमखास पाहायला मिळतं। आपल्या परंपरेमध्ये, संस्कृतीमध्ये या कडुलिंबाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आयुर्वेदामध्ये रोग निवारणासाठी हे झाड महत्वाचं आहे। कडुलिंबाच्या झाडाला विशेष असं शास्त्रीय महत्व आहे। त्याद्वारे धन प्राप्ती देखील होते असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलंय। आता याची पानं प्रत्येक रोगासाठी, संक्रामक रोग टाळण्यासाठी वापरली जातात। एवढंच नव्हे तर शास्त्रामध्ये या झाडाला त्रिवेणी म्हणून संबोधलं जातं। विशेष म्हणजे या लिंबाच्या झाडाला दुर्गा मातेचं प्रतीक मानलं जातं। आपल्या देशातल्या काही राज्यामध्ये तर दुर्गा मातेचं प्रतीक म्हणून कडुलिंबाच्या झाडाची पूजा सुद्धा केली जाते। एकंदरीत काय तर अध्यात्म, धार्मिक, शास्त्र, आयुर्वेद या सगळ्यांमध्ये या कडुलिंबाला एक विशेष असं अगम्य स्थान आहे। त्यामुळेच या कडुलिंबाचं झाड आपल्या घराजवळ नक्की लावण्याचा सल्ला दिला जातोय। या कडुलिंबाचा संबंध राहू केतूशी जोडला जातो। राहूची जर पीडा चालत असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये या कडुलिंबाची काही पानं टाकून अंघोळ करावी, कारण यामुळे राहूचा प्रकोप कमी होतो आणि तुमच्या आयुष्यातले काटे, बाधा दूर व्हायला सुरुवात होते। राहूचा प्रभाव कमी होतो। खरं तर या कडुलिंबामध्ये जेवढे चमत्कार आहेत तेवढेच त्या कडुलिंबाच्या बियांमध्ये सुद्धा चमत्कार आहेत। या कडुलिंबाच्या बियांना साधारणपणे लिंबोळ्या सुद्धा म्हटलं जातं। तर या कडुलिंबाच्या बियांचा आणि कडुलिंबाचा वापर करून आपण कसे काय श्रीमंत होऊ शकतो ते आपण बघूयात। कोणतंही कडुलिंबाचं एक झाड जर सोमवारी तुम्ही कोणत्याही मंदिरासमोर लावलं तर दुर्भाग्य तुमचं दूर होतं। असं म्हणतात की जसं जसं तुम्ही एखाद्या मंदिरासमोर सोमवारच्या दिवशी लावलेलं हे झाड वाढत जातं, तशी तशी तुमची गरिबी दूर होऊन तुम्ही श्रीमंत होत जाता। लिंबाच्या खोडावर दूध घातलं तर वास्तुदोष दूर होतो आणि त्यातल्या त्यात जर लिंबाच्या खोडावर 3 शनिवार तुम्ही साखर घातलेलं गोड दूध घातलं तर निश्चितच तुमची मनोकामना पूर्ण होते। तुमची इच्छा पूर्ती होण्यापासून साक्षात ब्रह्मदेव सुद्धा त्याला टाळू शकत नाही। आता बघूयात कडुलिंबाच्या बियांपासून होणारा मार्ग। कडुलिंबाच्या बियांच्या तेलाचा दिवा जर तुम्ही माता लक्ष्मी समोर लावला आणि ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जाप केला तर निश्चितच तुमची मनोकामना पूर्ण होते। कडुलिंबाच्या पानांचा धूर जर तुम्ही घरामध्ये केला तर दरिद्रता दूर होते, रोग निवारण होतं, तुमच्या घरातले वास्तुदोष, कलहदोष दूर होतात, नकारात्मकता दूर होते व मच्छरांचा सुद्धा अटकाव यामुळे होतो। त्यामुळं नक्कीच कडुलिंबाचे हे उपाय करा आणि तुमचं आयुष्य सुख समृद्धमय बनवा।